आणि मी गावी आलो आहे. तर गाईज आजची आपली सवारी ही माझी मोठी आजी नागपंचमीची. वेदू इथे आहे, काय कर. आंब्याची झाड आहे आणि ही नारळाची झाड आहे. गाईज वेलकम टू युट्यूब चॅनल जे आर मरका व्लॉग. आणि मी गावी आलो आहे आणि गावी खूप पाऊस पडत आहे. आज रात्री आलो मी गावी. आता नाश्त्याने आंघोळ केली आहे. मस्त पाऊस पडतोय गावी एकदम जोरात. आता आजचं काय प्लॅन आपलं एवढं फिक्स नाही. आज आपण चिडिया कुठेतरी जाऊया, एक्सप्लोर करू काहीतरी. पण पाऊस पण आहे इथे खूप. तसा पाऊस कमी झाला की आपण तरी जाऊया, थोडं आपण एक्सप्लोर करू. तर गाईज आजची आपली सवारी लॉर्ड ऑल्टो. आज आपण ही गाडी चालवणार आहे. पटकन बसतो गाडीत, पाऊस आहे. लेट्स गो. चावी टाकली, गाडीत बसलो आता. गाडी चालू झाली, आता आपण जाऊ. आपण आता चाललो आहोत, जरा फिरून आलो. ही माझी मोठी आजी. आता मस्त ही जरा मोठी आजीला फिरून आणलो. पाऊस खूप आहे गावी. तर आम्ही आता पोचलो आहोत इथे. इथे आमच्या रिलेटिव्हकडे आलो आहोत. तिथे ना लोक गणपती बनवतात, बघू शकता तुम्ही. गणपती वगैरे काय आहे. चाललो मी, तेच तर जायचं आहे, जास्त लांब नाही. लेट्स सी. आता मी इथे वर आलो आहे आणि इथे युवराज युवराज हाय का. युवराज इथे गणपती बनवतो. भाई ह्याची हाईट किती गणपतीची यांच्या. हा, ते आमचे मूर्ती बनवतात भाईजी कमडे. ही उद्याची तयारी नागपंचमीची. पुढच्या महिन्याची तयारी जोरात चालू आहे. खाली पण आहेत आणि आमचा पण खालीच आहे गणपती. इथे पण आहे, सुंदर सुंदर मूर्ती इथे बनवले आहेत भाई काकांनी. जीवक नाही रे, नाही नाही. हा बघा आमचा बाप्पा. काम चालू आहे. महेश काका ह्याच्यावर आता काय प्रायमर मारून पेंट करणार ना. अजून प्लेन करायचं आहे. हा मस्त एकदम. इथे आता सुकायला मोकळा झाला. दुसरे पण गणपती बाप्पा आहेत, त्यांचं पण चालू आहे काम. ते आहे काम बरेच आहे. आणि हा आमचा बाप्पा. तर आपण घरी चाललो आहोत. तर हे आमचे गावचे असे रस्ते. गणपती झाले करून केले नाही बरे. हो वरते खूप वर हो, वरती 2.5 फुटाचे, खाली मोठे मोठे. वरती लहान हा आणि खालचे मोठे आहेत, म्हणजे 3-4 फुटाचे आहेत खाली ठेवलेत. होय ना. हो
जो कडे मोठं दिसतं. Guys, off-roading on Lord Alto. मस्तपैकी दुपारी जेवलो आणि झोपलो. आय गेस लाईट गेली. जस्ट उठलो मी. चाय उकळते आणि हा इथून हा सिनेरो छानपैकी मस्तपैकी चाय पियाला या. तर बघू आता मी चाललोय जरा दुसरीकडे तुला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांकडे. पप्पा पण आले आहेत. पप्पा सकाळी बाहेर गेले होते. पप्पांसोबत आता चाललो आहे. तिकडे पण असं मस्त ग्रीनरी आहे वगैरे. तिथे पण बघू आपण काय काय वगैरे एक्सप्लोअर करायला भेटतं. तर जाऊया आता. चाय पिऊन झालं निघूया. गाईज आम्ही इथे आनंद मामाच्या घरी आलो आहोत. इथे त्यांच्याकडे बरेच प्रकारची झाडं आणि कलमं आहेत. ते आपण आता बघूया आपण. आणि हा माझ्यासोबत वेदू इथे आहे. हाय कर. माझा छोटा भाऊ चुलत वेदू आहे. पप्पा ते बघा चालतात. हे आपण आनंद मामाच्या गाडी तिथे पाठी लावली आहे. इथे थोडंसं वॉक करायला लागतं. ॲक्च्युली ते झाड पडलं आहे म्हणून गाडी आत नाही येऊ शकत म्हणून आम्ही गाडी तिथे लावली आहे. आम्ही थोडंसं वॉक करून आलो. तुम्हाला मी झाडं वगैरे सगळी दाखवतो. बघा गाईस किटीज. हॅलो हाय. आमचा हा वेदू. वेदू बस इकडे येते. दुसरी इकडे आहे. तिथे शांत काय बोलत नाही. ही जरा अरे वा स्ट्रेचिंग ओके. आता आनंद मामाकडे आम्ही आलो आहे. बट कसं माहिती आहे आता आज थोडं लेट झालं यायला. त्याच्यामुळे पाठी बघू शकतात थोडा काळोख आहे. तरी तुम्हाला सांगतो ही सगळी झाडं आहे. हे सगळी जी आहेत ना ही सगळी विविध प्रकारची झाडं आहे. हे नारळाचं झाड आहे समोर बघू शकतात. आणि हे आंब्याचं झाड आहे. आणि तिथे पण बरेच झाड आहेत भरपूर आहे. आपण जर सकाळी आलो असतो तर मग आपल्याला थोडं स्पष्ट दिसलं असतं कुठले कुठले झाड आहे. ही पण नारळाची झाड आहे. आता थोडंसं संध्याकाळची वेळ काळोख झाले म्हणून काय एवढं दिसत नाही. बरीच झाड आहेत. त्या साईडला पण आहे आणि इथे पण आहे. ही आंब्याची झाड आहे आणि ही नारळाची झाड आहे. गाईस काळोखात काय समजणार नाही. तरी तुम्हाला दाखवतो. हे सगळी त्यांचीच झाड आहे. आनंद मामाचीच झाड आहे. जेवढं पॉसिबल होत आहे तेवढं मी दाखवतो. आनंद मामाच्या घरी वर टेरेसवर आलो आहे आणि हा इथून पूर्ण असा व्ह्यू दिसतो. ही सगळी झाडी वगैरे आनंद मामाचे. जर सकाळी आलो असतो तर आपल्याला बरेच बघायला भेटले असते झाडं कुठली कुठली लावली आहेत. हे पण हे बघा. आता वाजले आहे रात्रीचे 12 आणि इथे मी माझ्या रूमवर आलो. रिलेटिव्स वगैरे आज बरेच ठिकाणी फिरलो. बरं वाटलं सगळ्यांना भेटलो. तर हाच होता आजचा व्लॉग आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट केला तरी चालेल. सो दॅट्स फॉर अ डे. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.